54ला झाला. 2005 मध्ये त्याच्यात सुधारणा झाली आणि अध्यक्ष महोदय लागू झाला 2011 पासून. आणि तेव्हापासून 5 सालापासून 2011 पर्यंत एवढा वेळ हा कायदा त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्याच्यामध्ये अमेंडमेंट म्हणजे त्यातल्या तरतुदी थोड्या लूज होत एवढ्या लूज झालेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, राज्याचे मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत, की याच्यामध्ये काही अमेंडमेंटच्या बाबतीत म्हणजे यातल्या ज्या तरतुदी आहेत याच्यामध्ये काही कारवाई जे आहे ते कडक स्वरूपाच्या करण्यासाठी या भेसळीच्या संदर्भात काही अमेंडमेंट माननीय केंद्र सरकारला सरकार या ठिकाणी पाठवणार आहे का, एक. आणि दुसरं, माननीय मंत्री महोदयांकडून मला उत्तर पाहिजे. मंत्री महोदय उत्तर देताना आता म्हणाले साहेब अध्यक्ष महोदय की 197 पदं भरली, बाद झालं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये नेमकं या डिपार्टमेंटकडं मनुष्यबळ किती? कारण एका जिल्ह्याला एक नाही तर 2 अधिकारी, कुठंही भेसळ घडल्याच्या नंतर तुमचे अधिकारी दुसऱ्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतात. FIR करायला 3रा दिवस लागतो आणि याचे जे नमुने पाठवले जातात अध्यक्ष महोदय ज्या लॅबकडं, त्या लॅबपर्यंत सुद्धा हे भेसळ करणारे लोक जातात आणि पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह रिपोर्ट आणतात. आणि तरतुदी एवढ्या तकलादू झालेल्या आहेत की या भेसळखोरांना अजिबात भीती वाटत नाहीये. तुमचं दुधाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, दुधाच्या ऐवजी दुग्धजन्य पदार्थामध्ये जे आमदार महोदय म्हणत होते ना की पनीरच्या बाबतीमध्ये, दुग्धजन्य पदार्थाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती हे लोक भेसळ करतायत आणि त्यांच्यावरती कायद्याचा म्हणजे याच्यामध्ये 2 किंवा 3 दिवसात 4 दिवसात सुद्धा जामिनी होत आहेत. आणि जामीन झाल्याच्या नंतर आता मंत्री महोदयाने उत्तर दिलं 199 तपासले, एकच पॉझिटिव्ह आला. म्हणजे 198 नमुने याच्यामध्ये निगेटिव्ह करण्यात आले. प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय, मनुष्यबळ हे दुसऱ्या विभागाकडं काम न करणारं अनेक मनुष्यबळ आहे, ते या विभागाकडं वर्ग करणार का? अध्यक्ष महोदय, आत्ताच जो काही प्रश्न विचारला त्या संदर्भात जो कायदा आहे तो कायदा तसा खूप लूज असं आपण जे काही सांगता ते बरोबर आहे. परंतु केंद्रीय कायदा 2006, रूल 2011 ह्याच्या बाबतीत आपण केंद्राला त्याचे मागतो का त्याचं परमिशन मागतो. कारण ह्या कायद्यात सुधारणा करायची तर केंद्राचा सुद्धा त्याच्यात सहभाग नोंदवावा लागतो आणि त्या पद्धतीनं परमिशन घेऊन मागच्याच अधिवेशनमध्ये मुख्यमंत्री